संसारामध्ये या आपण जगत असताना आपल्याला भीती, भय अशा गोष्टी बऱ्याच वेळास व्यापून टाकतात. ही भीती बऱ्याच वेळेला काही गोष्टीचा थारा नसताना सुद्धा आपल्याजवळ असते. अशा प्रकारची भीती आपल्याला व्यवस्थित जगूही देत नाही आणि मुक्त हस्ताने राहूही देत नाही. हसत खेळत असलेलं आपलं जीवन ही भीती मात्र काढून घेते. तर तेव्हा अशा भीतीच्या वेळेला काय करावं हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज ही भीती कशी दूर घालावी याविषयी आपल्याला त्यांच्या अभंगामधून भाष्य करत असतात. ते साक्षात पांडुरंगालाच विनवणी करतात की ही भीती माझ्या मनातून निघून जाऊ दे देवा, ही भीती माझ्या मनातून तू काढ आणि ही भीती गेल्यानंतर मला चांगलं असं राहू दे, असं ते म्हणतात. आपल्याला सुद्धा जेव्हा कोणत्या गोष्टीची भीती वाटते, ती भीती अनाठायी आहे का ठायी आहे या गोष्टी जर आपण आपल्या जवळच्याला कोणी किंवा आपल्या परमेश्वरासमोर जर आपण ईश्वरासमोर जर आपण बोलून दाखवल्या तर आपल्याला या भीतीमधून मार्ग काढण्यासाठी निश्चित मदत होते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी माणसं कमवत असतो, पैसा कमवण्याच्या ऐवजी आपण जर जास्त माणसं कमवलेली असतील तर ही आपली माणसं, आप्तेष्ट, स्वकीय, आपले हितचिंतक, मित्र, हे सर्व आपला परिवार, कुटुंब हे आपल्याला अशा भीतीपासून मुक्तता देतात. कारण ते या भीती कशा प्रकारे अनाठायी आहेत आणि जरी भीती वाटली तरी ही तुमची भीती कशी काढायची हे त्यांना माहीत असतं. त्या प्रकारे ते कार्यसुद्धा करत असतात. यावेळेला भीतीच्या वेळेला आपल्या मनामधली ही अनाठायी भीती जी असते ही जर निघून गेली तर आपलं आयुष्य हे पूर्वपदावर येऊ शकतं. ही भीती कशी काढावी, ही खरंच भीती योग्य आहे का, हे आपण जर त्यांच्यासोबत व्यवस्थित बोललो तर आपल्या सोबतचे आपल्याला व्यवस्थित समजावून सांगू शकतात. गरज फक्त असती एक व्यवस्थित संवाद साधण्याची. तो संवादच कुठेतरी हरवून जात असतो आणि त्याचं रूपांतर वादामध्ये होत असतं. तर वाद न होऊ देता संवाद जर झाला आणि याच्यामधून जर आपल्याला समोरच्याकडून प्रोत्साहन भेटलं आणि जर आपल्याला साथ भेटली तर ही अनाठायी भीती देखील आपली जाऊ शकते. एखादी भीती, एखादं वातावरण, संकट जर आपण आपल्या ईश्वरावर सोडून दिलं तर तो ईश्वर देखील आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. आपल्या पाठीशी म्हणण्यापेक्षा तो आपल्या पुढे येतो, ते संकट स्वतःवर झेलतो, आपल्याला संकट झेलण्याची ताकद देतो. आपल्या बरोबरीला सुद्धा राहून आपण संकट कशा प्रकारे दूर करू शकतो याबद्दल तो ईश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन कुठं दिसत नसतं, पण कळत नकळत आपल्याकडून ह्या सर्व क्रिया तो करवून घेत असतो. कारण शेवटी कर्ता आणि करविता हा तोच आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांचा एक छान असा अभंग आहे. त्या अभंगामध्ये ते काय म्हणतात, संत तुकाराम महाराज सांगतात की आता पंढरी राया माझ्या निरसावे भया, मनी राहिली आशंका स्वामी भयाची सेवका, ठेवा माथा हात काही बोला अभय मात, तुका म्हणे लाडे खेळे ऐसे करा पुढे. एवढ्या छान आणि सुंदर शब्दामध्ये ते विवरण करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की आता पंढरी राया माझ्या निरसावे भया, पंढरी राया, पंढरीच्या विठोबा, तुम्ही आता माझ्या ह्या ज्या संसारामध्ये मला जी भय आहे ह्या भीतीचं हे माझं तुम्ही निरसन करा. माझ्या मनातून हे संसारातली जी काही भीती दडलेली आहे ही भीती तुम्हीच काढून टाका. कारण तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, ज्ञात आहेत ह्या सर्व गोष्टी. तुम्हाला माहिती आहे माझी भीती कशा प्रकारे जाईल. मी तुमचं नामस्मरण करीत राहील आणि माझी भीती तुम्ही घालवून टाकताल एवढा देखील माझा तुमच्यावर विश्वास आहे. तर तुम्ही माझ्यासाठी एवढं करा आणि ही माझ्या मनातली जी भीती आहे ती काढून टाका. मनी राहिली आशंका स्वामी भयाची सेवका, स्वामी महाराजा, माझ्या देवा, ह्या तुमच्या सेवकाच्या मनामध्ये शंका राहिलेली आहे. ह्या भीतीची शंका जी माझ्या मनामध्ये आहे ह्या शंकेचं तुम्ही योग्य प्रकारे निरसन करा. ही शंका मला सुधरू देत नाही, ही शंका मला त्रास देत राहतीये. ही मनोमन माझी शंका जी आहे ती सारखं माझ्या मनामध्ये भीती वातावरण निर्मिती करते. वेळोवेळी ही शंका तिची मान वर काढते आणि या गोष्टीपासून मला त्रास होतो. तर ह्या सेवकाची तुम्ही एवढी पूर्ण करा इच्छा की मला ह्या शंकेचं निरसन करा. हे मनातल्या ज्या भीतीची शंका आहे ती कशा प्रकारे जाईल यासाठी तुम्ही सहाय्य करा. ठेवा माथा हात काही बोला अभय मात, तुम्ही मला अभयाविषयी बोला. अभयदान कसं मला भेटेल, मला कोणत्याही गोष्टीची भीती कशी वाटणार नाही याविषयी काहीतरी बोला. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. जर आपल्या डोक्यावर कोणाचा मोठ्यांचा हात असेल, वरदहस्त असेल, ईश्वराचा हात असेल, आपल्या घरच्यांचा, आईवडिलांचा जर आपल्या डोक्यावर हात असेल तर आपलं कोण वेगळं करू शकणार आहे, आपलं कोणीच वाईट करू शकणार नाही. कारण एवढी चांगली शक्ती आपल्या डोक्यावर आहे हात ठेवणारी.
आणि ही शक्ती आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की ठेवा माथा हात काही बोला अभय मात. मला अभय मात वाटेल असं, मला कशाची भीती वाटणार नाही, अभय वाटेल, भीतीमुक्त वातावरण होईल असं माझ्यासोबत काहीतरी बोला. नाहीतरी जेव्हा आपल्याला भीती, शंका, आशंका वाटत असते, आपण जेव्हा नैराश्याच्या गर्दीत सापडत असतो, त्यावेळेस जर आपण 4 लोकांशी बोललो, हे 4 लोक जर आपल्याला योग्य संदेश देणारे, आपल्यासोबत साथ देणारे असतील, ही खरी माणसं जर ओळखून आपण यांच्याशी बोललो तर ते खरंच आपल्याला अभय देऊ शकतात. कारण बोलल्यानंतर समस्या सुटतात, न बोलता गुंता वाढू शकतो. जर आपण न बोललो तर आपल्या मनामध्येच ही सल राहत राहील आणि आपण मधल्यामध्येच कुठं राहू. म्हणून आपल्या सोबतच्या माणसांशी जर बोललं तर आपलं मन मोकळं होईल आणि याच्यामधून कशामधून ह्या शंकेतून, भीतीतून मार्ग बाहेर काढायचा याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करतील आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे लाडे खेळे ऐसे करा पुढे. संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विनंती करतात, विठ्ठलाला विनंती करतात की याच्या पुढं असं लढेवाळपणे माझ्याशी बोला, माझ्यासोबत खेळा की मी यापुढे ह्या संसारामध्ये अभयपणाने, मुक्तपणाने, शंका नसलेल्या मनाने खेळत राहील आणि ह्या संसारामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगल. इथली जी भय, माझ्या मनामध्ये जी आलेली शंका आहे ही निघून जाईल आणि अभय असं मला वातावरण मिळेल, भयमुक्त मी होईल. यासाठी मला तुमच्या कृपा आशीर्वादाची साथ हवी आहे. तुमचा डोक्यावर, तुमचा हात माझ्या डोक्यावर हवा आहे. जर तुम्ही तुमचा आशीर्वाद, तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवला तर मी ह्या भीतीच्या वातावरणातून निश्चितपणे निघून जाईल आणि बाहेर पडेल आणि या संसारामध्ये मुक्तपणे, आनंदाने खेळत राहील. जय जय.